याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड. माननीय श्री आव्हाड सर यांना मी विनंती करते की त्यांनी सत्काराला उत्तर देऊन सर्वांना मार्गदर्शन करावे. गुरुवर्य माननीय आव्हाड सर. न्यायमूर्ती तावडे साहेब, देशपांडे साहेब, सर्व न्यायाधीश वर्ग आणि वकील मित्रांनो, खरं म्हणजे इथे येण्याचं प्रयोजन तावडे साहेब हे आहेत. मी तर नेहमीच येतो आणि तुम्हीच माझा सत्कार करायचा म्हणजे मीच माझा सत्कार केल्यासारखा होतो आहे हे मी त्या दिवशी खारतोड्यानं बोललो. ते जेव्हा आले तुमच्या अध्यक्षांना माझ्याकडे घेऊन, अरे म्हटलं माझा सत्कार तुम्ही करता म्हणजे मीच स्वतःचा सत्कार केल्यासारखा होतो आहे हे. परंतु आनंदाची गोष्ट ही आहे की तावडे साहेब हायकोर्टामध्ये हायकोर्ट जज झाले, ही विशेष आनंदाची गोष्ट आहे. आता तुम्ही एक परंपरा सांगितली की बारामतीमध्ये जज म्हणून आला की तो माणूस पुढे हायकोर्टात जातो, हे देशपांडे साहेबांना सांगायची गरज आहे. आता फारसा तुमचा वेळ न घेता मी एवढंच म्हणेन, कारण आयुष्यभर आपण एकमेकाला ओळखत आलेलो आहोत. आता बीडी जे बोलले किंवा NG जे बोलला, खरं असं की मला हे सगळ्यांची इनिशियल आठवतात म्हणून मी त्या भाषेत बोललो. तर ही सगळी मंडळी यांना शक्तीवर विचारा तावडे साहेब की हे कॉलेजमध्ये प्रोफेसरांना किती त्रास देत होते, पण त्याचबरोबर चांगल्या शिकवणाऱ्या प्रोफेसरसाठी जाऊन बसतही होते. आणि मी कदाचित खेड्यातूनच आलेला होतो, एका गॅरेजमध्ये सुरुवात केली होती, त्यामुळे त्यांच्या समस्या मला कळत होत्या आणि मी बोलतो ते त्यांना कळत होतं. हा खरा महत्त्वाचा भाग होता. मला खूप कॉलेजेसमध्ये, तुमच्या इथल्या कॉलेजमध्ये मी जातो आलो म्हणजे, तर तिथली प्रोफेसर मंडळी सांगतात की आम्हाला स्टुडंट फार त्रास देतात, तुम्हाला काय नाही त्रास देत. मी त्यांना असं सांगतो की प्रोफेसरला काय येतं याला महत्त्व नाही, त्याला समोरच्याला काय देता येतं हे महत्त्वाचं आहे. त्याला कळेल अशा भाषेत सांगता आलं की ते जमतं. आता असं असल्यामुळे मी जे मगाशी निवेदिकेने सांगितलं माझ्याबद्दल सांगताना की मी असं म्हटलं आहे की विद्यार्थ्यांनी मला मोठं केलं, ते खरं आहे आयुष्यातलं. कारण मी माझं पहिलं लेक्चर देईपर्यंत लॉ कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच रूम नंबर 36मध्ये मी जेव्हा सतरंजी टाकायचो आणि माझ्याच क्लासमेटला बसवायचं आणि त्याच्यावर आमचा विलासराव देशमुख असायचे, त्यावेळेला मला बोलता येईल हे देखील मला माहीत नव्हतं. तुम्ही जसं कॉलेजच्या प्रोफेसरांना करत होता तसं मला केलं असतं तर मी आयुष्यात परत बोललो नसतो, पण तसं झालं नाही. आता कोणी उल्लेख केला की फी घेतली नाही घेतली, पण न घेता सुद्धा न मागता सुद्धा मला आयुष्यात जे मिळालं ते तुमच्याकडनंच मिळालं. मी कुठं काय घेऊन आलो होतो, मग त्याचा हिशोब लावत बसण्याचं कारणही नव्हतं. हे सगळं होत असताना प्रत्येक वेळेला कुठला तरी विद्यार्थी शंका विचारतो आणि मग आपल्याला जाणवतं की ह्याला कळेल असं का नाही सांगता येत. मग असं झालं की त्या अस्वस्थतेतून आपण आपलं एक्सप्रेशन कसं बदलेल, कसं वाढेल हा प्रयत्न करतो. आणि म्हणून मी असं नेहमी म्हणतो की विद्यार्थी शिक्षकाला घडवत असतो आणि शिक्षक विद्यार्थ्याला तर घडवतच असतो, हे रिसिप्रोकल आहे. आता एक हायकोर्ट जज रिटायर झाले, ते आता ते स्टुडंट असताना की बर्डन ऑफ प्रूफ आणि ओनस प्रोपर्टी काय फरक आहे, 101, 102 शिकून झाला आणि सिन्सिअर असतं. तो मला नंतर बाजूला घेऊन म्हणतो, सर हे दोन्ही एकच आहे, काय फरक. आणि मग मी सुद्धा अस्वस्थ झालो की मी यांना काय सांगू शकत नाही.
2-3 दिवस विचार केल्यानंतर मला एक सोपं उदाहरण सापडलं. तुमच्यापैकी बहुतेकांना ते माहिती आहे, चावडे साहेबांना कदाचित माहीत नसेल. मी त्याला 3 दिवसांनी असं सांगितलं की भाऊ इकडे ये. तुझ्या गल्लीतला एक मनुष्य आज गेला. मग उत्तरक्रिया सुरू झाली. मग जेव्हा पळत होता तेव्हा रिकामा होता, पळायचा थांबला तेव्हा बांधायला लागला. बांधला आणि आता त्याला 4 लोकांनी खांद्यावर घेतला. थोडं पुढे गेल्यानंतर ते 4 लोक म्हणतात दादा आम्ही थकलो. दुसरे 4 येत आहेत. पण हे काय म्हणतात नाही आम्ही नेतो, पण ते वरचं फार जड आहे, ते जरा बदला. वरचं बदलता येईल का? बर्डन इज कॉन्स्टंट. ओनरशिप्स. आणि ते आमचे हायकोर्ट जज आता रिटायर झाले तेव्हा कळलं सर. आता याच्यामध्ये काही नवीन शोधावं लागतं असं नाही, फक्त एकमेकाला कळेल असं बोलावं लागतं. मग त्याचा उपयोग मला आर्ग्युमेंट्समध्ये झाला पुढे, अगदी हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत. मध्यंतरी एकदा असं झालं की औरंगाबादच्या हायकोर्टामध्ये त्यांचा खूप छान हॉल आहे, 1100 लोक बसतात एका वेळेला. मी तिथे आमचे कालिदास वडणे पूर्वीचे स्टुडंट होते ते, हे सगळे तिथे. आणि तिथे मी हे जे सेक्शन 6 वरचा गोंधळ झाला आहे आणि सुप्रीम कोर्टाचे 4 जजमेंट एकमेकांच्या विरुद्ध जात आहेत. मग जस्टिस नरिमन कसे अर्धे बरोबर आहेत, कसे अर्धे चुकीचे आहेत, शिकरी कसे अर्धे बरोबर आहेत, अर्धे. मला काही लिमिटेशन नाही बोलायला, कारण खरं बोलायचं आहे आणि त्यांच्याकडनं काय मागायचं नाही, हे मी सांगितलं. त्यानंतर पुढे एका कार्यक्रमात आपल्याच महाराष्ट्रातले एक सुप्रीम कोर्टाचे जज मला भेटले कार्यक्रमामध्ये आणि ते मला म्हणे आवड सर तुमचं औरंगाबादचे लेक्चर खूप चांगलं झालं. जजेस एकमेकात बोलत असतात. तर पण म्हणे तुम्ही आता आमचे कपडे फाडायला लागला. मी म्हटलं न्यायमूर्ती तसं नाही, तुम्ही एकमेकाचे कपडे फाडता, मी शिवायचा प्रयत्न म्हणजे काय म्हणायचं. आणि हे मुद्दाम बोलतोय बरं मी. म्हणजे काय म्हणायचं म्हटलं आमचे भारतातले 25-30 उत्कृष्ट ब्रेन्स तिथे असताना आणि एवढ्या कौटुंबिक समस्या प्रत्येक घरात असणाऱ्या तिथे असताना 5 मिनिटं तुम्ही तुमच्या चेंबर्समध्ये बसून किंवा चीफच्या चेंबर्समध्ये बसून चर्चा नाही करू शकत का? पण तुम्ही एकमेकांकडे बघू शकत नाही, बोलत नाही. आता तावडे साहेबांच्या लक्षात आलं असेल, ओरिजिनल साईडवरनं जो जज होतो त्याच्या डोक्यात छोट्या कॉम्प्लेक्स असतो. आणि म्हणून आम्ही एक चळवळ सुरू केली आहे कॉलेजियमपर्यंत जाऊन की हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट जज व्हायचं असेल तर त्याने ट्रायल कोर्टात काम केलेलंच असलं पाहिजे अशी कंडिशन आहे. नाहीतर तुम्ही फक्त तो नॅरेटिव्ह फॉर्ममधला एव्हिडन्स वाचला. आयुष्यात कधीच कुठं ट्रायल कोर्टात प्रॅक्टिस केली नाही, फक्त आर्ग्युमेंट्स. आणि मग त्याच्यावरनं विटनेस काय बोलला असेल, प्रश्न काय असेल, कुठं काय झालं असेल हे त्यांना कुठं कळतं. आणि मग कसं होतं की नुसतंच थिअरॉटिकल काहीतरी चाललेलं असतं आणि त्यातून असे गोंधळ होतात. आता परगोडे साहेब इथं आहेत, त्यांनी माझ्यापेक्षा त्यांचं वय थोडं जास्त असेल मला वाटतं. आता माझं 77 चालू आहे, 75 म्हणजे मी सिनियर आहे. आता आपण इतके सगळे जजेस बघितले, आपल्या लक्षात एक आलं नक्की बघा की जे कोणी मोठ्या परंपरेतून सोन्याच्या चमच्यानं दूध पिलेत ना त्यांना व्यथा कोर्टात जज झाल्यावर सुद्धा कळत नाही. ज्यानं कोणी सफर केले, सहन केले त्याला कळतं. जास्त वेळ न घेता मी एवढंच सांगेन आणि तुमच्या बाबतीत ते खरं ठरेल की यश कशाला म्हणावं आणि मोठं कोण झालं कसं म्हणावं. तर एक आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला सांगितलं जायचं की एव्हरेस्टवर आत्तापर्यंत कोणीही पोहोचला नाही. आणि मग कोणीतरी एक युरोपियन आला, त्याला एक हमाल पाहिजे होता. त्या तिबेटमध्ये हमालाला शेर्पा म्हणतात. मग त्याने केन्सिंग नावाचा शेर्पा गाठला. मग 30 दिवसाचं खाण्यापिण्याचे कपडे, अन्न हे सगळं एवढी मोठी सॅक त्या एडमंड हिलरीच्या डाव्या खांद्यावर, याची स्वतःची उजव्या खांद्यावर, याच्या बाळामध्ये ट्रेकिंग शूज नाही. आणि असा चालत 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 एक दिवशी तेनसिंग हा एव्हरेस्टवर जाऊन उभा राहतो. पहिला माणूस एडमंड हिलरी आणि तेनसिंग.
आता एक उदाहरण असं घ्या की समजा त्याच क्षणाला एखादा लक्ष्मीपुत्र हेलिकॉप्टरमधून डायरेक्ट एव्हरेस्टवर जाऊन उतरला. शेवटच्या क्षणाला तेनसिंग आणि हा लक्ष्मीपुत्र शेजारी शेजारी आहेत. त्यांचं यश सारखं आहे का? किती फरक आहे त्यांच्या यशात? 29,321 फुटांचा. तिथं वराणाला यश नाही म्हणत, एक एक पायरी चढत जाण्याला यश म्हणतात, ती चढण चढण्याला यश म्हणतात. आणि म्हणून ना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ऍडव्हर्सिटी बरोबर भांडायला मिळतंय, झगडायला मिळतंय. एवढंच की काही लोक नाही मोडून पडतात. आपण मोडून पडलो नाही, आपला भाग्याचा भाग आहे. परंतु खालपासून तुम्हाला वरती जायला मिळालं ही देखील एक फार मोठी बिदानी आहे, फार मोठं तुमच्याबरोबरचं पुण्य आहे. ते तुम्ही निश्चित उत्तम पद्धतीनं वापराल याची मला खात्री आहे. आणि बारामतीकर हे गुणग्राहक आहेत. इंदापूर, बारामती, दौंड हा कसा सगळ्यात महाराष्ट्रातला म्हटलं तर एक सुफल भाग, अगदी सुस्थितीतले लोक असे आहेत. आणि तरी सुद्धा वकिली करताना अभ्यास करतात ही विशेष आनंदाची गोष्ट आहे. कारण कुठे काही नवीन जजमेंट आलं की तुम्ही मला पकडलेलं असताना घेऊन बोलायला लावलेलं असतं. हे फार महत्वाचं आहे. आता मला महाराष्ट्रभर करायला मिळतं ही एक विशेष समाधानाची गोष्ट आहे. तर तावडे साहेबांना मी खूप मोठ्या शुभेच्छा देतो, देशपांडे साहेबांना शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वांनी मला जमेल तेवढ्या वेळेला मी येतच राहणार आहे. उलट असं असतं की शेवटचा एक मुद्दा सांगून थांबणार आहे मी, की तुमच्यामध्ये एक वकील आहे, एक जज आहे, पण त्याहून पलीकडे गेलं की एक माणूस आहे. मग वकिली आणि जजशिप म्हणजे लिगल याच्यामध्ये हा एक फार निगेटिव्ह प्रोफेशन आहे. माझी बायको फार चांगली आहे, नवरा खूप प्रेम करतो, भाऊ तर काय फार सहकार्य करतात, शेजारी खूप चांगले आहेत, असा कोणी तुमच्याकडे येतो का? समाज जो चाललाय तो चांगले भाऊ आहेत, चांगली मुलं आहेत, चांगले आई वडील आहेत, चांगली पती पत्नी आहेत म्हणून समाज चाललाय. ते कोणीच आपल्याकडे येत नाही. सगळी सडलेली शरीर डॉक्टरकडे आणि सडलेली मन वकिलांच्याकडे आणि जजेसकडे. आणि त्यामुळे एक निगेटिव्ह प्रकार असा घडतो की 40व्या वर्षी तो 90% मार्क मिळवणारा डॉक्टर ॲब्सेंट माइंडेड सारखा वागायला लागतो. कारण नेहमी तक्रारीच, इथं दुखतंय तिथं दुखतंय असं झालंय. आणि वकील 40व्या वर्षी फायली फेकायला लागतो की परत क्लायंटनं दुसऱ्यांदा बोलायला सुरुवात केली ना, कळलं मला पुढे. आणि बहुतेक जजेसना देखील हा वैताग आलेला असतो. त्यांना बोलता सुद्धा येत नाही. फार फार तर काय की आता हा चौधरी थांबतच नाही, मग फक्त घड्याळाकडे बघायला लागतो. हा जो प्रकार आहे, तर ह्या प्रकारामध्ये कोर्टामध्ये तुम्ही त्या निगेटिव्हिटीमध्ये वागत असता. तिथून बाहेर पडलं की मी नेहमी सांगतो जजेसना आणि वकिलांना की लिव्ह द जज ऑर द लॉयर इन द चेअर अँड लेट द ह्युमन इन यू गो होम. तिथे तुम्ही फक्त नवरा असा, तुम्ही फक्त बायको असा, तुम्ही फक्त मूल असा, बाप असा, आई असा, परंतु वकील असता कामा नये, जज असता कामा नये. नाही तर तुम्ही ते तुमचं हे निगेटिव्ह लाईफ सगळं पॉझिटिव्हिटी घेऊन जाईल. आणि म्हणून कुठला छंद जर असला, आता मी कविता लिहिल्या, लेख लिहितो, बाकीचं काय करतो, लेक्चर देतो, या किती यश येते हे मला महत्त्वाचं नाही आहे. पण त्या काळामध्ये मी त्या ह्या क्लायंटचं कसं होईल आणि त्या क्लायंटचं कसं होईल याची काळजी करत नाही. बरं तुम्ही एक बघा, जजेस आणि वकील स्वतःच्या कामाची काळजी कधीच करत नाहीत. काळजी कोणाची? याचं कसं होईल, त्याचं कसं होईल,
देशपांडे साहेब कसं जजमेंट देतील. आणि ही काळजी म्हणजे असे इतरांच्या भाडोत्री काळज्या 1500 डोक्याच्या खाली घ्यायच्या आणि शांत चित्तानं झोपायचं. हे व्हायचं असेल तर त्या काळज्या काढून बाजूला ठेवता आल्या पाहिजे. काळजी करणे आणि काळजी घेणे याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. काळजी काम करताना घ्यायची असते. काम संपलं की ती जर डोक्यात ठेवली तर ती काळजी घेण्याच्या ऐवजी काळजी करणे असं होतं. ते होता कामा नये. आणि अशा पद्धतीने जर आपण एखादा आपला छंद वाढवला, जो आपल्याला काही करता येत असेल तो, समजा आता इथून पुण्याला जायला मला 2-2.5 तास लागतील. ह्या काळामध्ये कुठल्या तरी क्लायंटचीच काळजी करत बसलो, काहीच उपयोग नाही. त्याच्याऐवजी एखादा कवितेचा विषय असेल, होईल कविता नाही व्हायची, पण निदान ते 2-2.5 तास काळजी तर केली नाही. असा कुठला तरी छंद जपासा आणि तो करत राहा. त्याच्याबद्दल मग वकिली जास्त चांगली करता येते, जज म्हणून जास्त चांगलं काम करता येतं. आणि नेहमी एक ध्यानात ठेवू आपण की जजेसना तुमच्या विरुद्ध काही द्यायचं नसतं, करायचं नसतं. पण जेव्हा कायदा तुमच्या क्लायंटच्या विरुद्ध असतो आणि तरीसुद्धा तो फार पाठीमागं बसला आहे, दांडगा आहे, कोणीतरी फार मोठा पुढारी आहे, जास्त फी देणारा आहे किंवा मोठ्यानं ओरडणारा आहे आणि म्हणून मला जास्त वेळ बोललंच पाहिजे, असा हट्ट आपण करता कामा नये. की एक चुकीची गोष्ट, जजेसना त्रास देणारी गोष्ट होते. आणि शेवटची कदाचित तुम्हाला सगळ्यांना जजेसना माहिती असेल, मी काही आर्बिट्रेशन्स किंवा बार काउन्सिलच्या केसेस चालवताना एक अनुभव घ्यायचो. आणि ते बार काउन्सिलची केस वकिलाच्या विरुद्ध असते, त्यामुळं तिथं टेन्शन असतं सगळं. मग ते थांबतच नाहीत वकील. मी काय करायचं मग, असं बसलं ऐकायला की येस मिस्टर वाघमोडे, सो यू मीन टू से 1, 2, 3, 4, हॅव आय अंडरस्टूड यू? येस. एनिथिंग एल्स? देर इज नथिंग देन. हाही प्रयोग करता येतो जजेसना की त्याचं काय बोललाय तो रिपीट करायला लागला की मला कळलं का बाबा हे, असं म्हणून त्याला आणखी बोलू नको असं सांगता येतं. तर असं दोन्हीकडनं असं व्हावं. आणि जर जज हे न्याय देणार असतील आणि आपण न्याय देण्यात सहकार्य करणार असू, दोघंही कोर्टाचे ऑफिसर असू, तर क्लायंटला काय वाटेल, क्लायंट काय म्हणतो याला महत्त्व नाही आहे. माझं कर्तव्य मी करतोय, जज त्यांचं कर्तव्य करतील. जजमेंट त्यांनी माझ्या बाजूनं दिलं म्हणून चांगलं आहे, तर विरुद्ध दिलं म्हणून वाईट आहे, असं आपल्या डोक्यात येता कामा नये. एवढं आपणही सगळे ध्यानात ठेवू. आणि तावडे साहेबांना, त्याचबरोबर आमच्या डिस्ट्रिक्ट जज साहेबांना, देशपांडे साहेबांना आणि सर्व न्यायाधीश मंडळींना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय